नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडल. आज आपण बघणार आहोत श्री भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व. गंगा नदी शंकराच्या जटेतून निघून थेट स्वर्गातून पृथ्वीवर प्रकट झाली आणि भीमा नदी शंकराच्या घामाच्या रूपाने प्रकट झाली. भीमा नदीचे उगमस्थान श्री भीमाशंकर आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगांची कथा अशी आहे की प्राचीन काळी कुणी त्रिपुरासुरी नावाच्या राक्षसाने खूपच त्रास दिला होता. देवही त्याला हतबल झाले होते. मग स्वतः महादेव त्या त्रिपुरा दैत्याचा वध करण्यासाठी सिद्ध झाले. भगवान शंकरांनी महाकाय प्रचंड असे भीमरूप धारण केले व त्रिपुरासुरी नावाच्या राक्षसाचा वध केला. तो भीमकाय रुद्र महादेव खूप थकला आणि विश्रांतीसाठी सह्याद्रीच्या उंच जागी निवांत बसला. त्यांच्या अंगातून घामाच्या सहस्त्र धारा येऊ लागल्या व एका कुंडात साठल्या. त्यातून जी नदी निघाली ती हीच भीमा नदी. भक्तांनी महादेवांना विनंती केली की भक्त रक्षणाकरिता तुम्ही इथेच राहा व ते ज्योतिर्लिंगाच्या रूपाने राहिले. शिवलीलामृत, गुरुचरित्र वगैरे ग्रंथात भीमाशंकराचे महात्म्य वर्णन केले आहे. गंगाधर पंडित, रामदास स्वामी, श्रीधर स्वामी, नरहरी माली, ज्ञानेश्वर महाराज इत्यादींनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वर्णन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज येथे श्री भीमाशंकराच्या दर्शनास येत असत. छत्रपती राजाराम महाराजही दर्शनाला येत असत. तुम्हीही जाऊन आले आहात का या ज्योतिर्लिंगाला? मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत हर हर महादेव.